अडचणी असतील, काही संकट असतील, काही दुःख असेल सर्व दूर कर आणि आनंद तुझा भावा तुझ्या चरणाशी जाणार आहेत. मालकीन सत्याची मालकीन असा अर्थ करते अर्धाच मार्ग जय. मित्रांनो, काल सकाळी करमरेवरती शिवा झाली. ती जेव्हा देवी बाहेर पडते तेव्हा शिवा केली आणि इथून आता अंजारल्यातून बाहेर पडणं म्हणजे आपल्या गावात जाताना इथे अंजारल्याच्या बाहेर शिवा केलेली आहे आणि शिवा करून झालेली आहे. त्यांनी आता पुढचा प्रवास चालू केलेला आहे. लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. मित्रांनो, आता पालखी आल्यावरती होम लावण्यात येईल आणि होमच्या बरोबर पालखी पण फिरेल. लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. मंदिरी बसलाय गो देव माझा राठीच्या कुशीत ग. योगेश्वरी वन जाई क्षेत्रफल वैरी देव ग. ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. मित्रांनो, सकाळी 7 वाजता पालखी आपली खराडीमध्ये आलेली होती. 7 वाजल्यापासून मिरवणूक चालू होती. ती आपली 8:30 वाजले त्या सभागृहामध्ये जाऊन बसायपर्यंत. सभागृहामध्ये 8:30 वाजता बसली आणि 11 वाजता परत पालखी बाहेर काढण्यात आली सभागृहामधून. आता सभागृहामधून पालखी बाहेर काढल्यानंतर प्रत्येकाची घरं घेत होती आणि 3:30 वाजता आपली पालखी शेरणं काढायला जाणार आहे. शेरणं म्हणजे आमच्या साईडला शेरणं बोलतात, काही ठिकाणी खून बोलतात. तसं प्रत्येक गावचं बोलण्याची पद्धत वेगवेगळी आणि नाव पण वेगवेगळं. कसे काढले जातात हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन. मग चला आपण आता थोड्या वेळ शेरणंकडे जाणार आहोत. मित्रांनो, होडीचा लाकूड जो उभा केलेला आहे त्याचा पुढच्या बांधापासून त्या
या बांधापर्यंत शेरणं लपवलेली आहेत. ते येऊन नंतर देवी आपली शोधणारच आहे थोड्या वेळानंतर. पण मुख्य कारण ही शेरणं लपवलेली आहेत फक्त एक दोघांनाच माहिती आहेत, जे नेमलेली माणसं असतात आणि ते कधी लपवून जातात ते त्यांनाच माहिती असतं, बाकी कुणाला माहिती नसतं. मग आपण बघूया शेरणं काढते किती वेळ लागतो ते. बघायसाठी आता सुरुवात आहे. तुपाच्या बाराला धर्माच्या वेळेला हात जोडून बाई तुला शरण आलोय. बाई गावाला तुला दरवर्षी खुणा घालतात, त्या पद्धतीने तुला यावर्षी खुणा घातली होती. बाई गेल्या 2 वर्ष मी तुला गारण घालत होतो. बाई महिलांना कुठेतरी पाठी ठेवतेस आणि माझं गारण बाई तू यावर्षी ऐकलेस. आणि महिलांना तू यंदा जे गावाल्यांनी खुणा घातली होती ते महिलांची खुणा तू पहिली काढलेस. जशी महिलांना खुश करतेस तशी गाव मंडळाला पण तू खुश कर आणि मुंबई मंडळाला पण खुश कर. आणि दरवर्षी एकमेकांचा पहिला नंबर लावत जा आणि सर्वांना खुशी ठेव. जसं सर्वांना खुशी होईल तशी तुझी खुशी करतील आणि तुझी खुशी केली तर त्यांची खुशी होईल. मुंबईपासून गाव पण आपला अखंड पोहोचतो तुझ्या चरणाशी येतोय. त्यांना सुखाची बाळगशील, जाती तिकडे त्यांच्या पाठीवर सादर उभी राहशील, हाकेला हाक देशील आणि तुझ्या नावाचा डंका वाजून घेशील. असा अर्ज करता अर्जाला मान दे. शब्द असेल एक एक पायरी देवा चढून आयलो मीर, देवा तुझ्या भेटीचा मला वेळ लागला रे. एक एक पायरी देवा चढून आयलो मीर, देवा तुझ्या भेटीचा मला वेळ लागला रे. नवसाला पावतो देव माझा हाकेला धावतो, नवसाला पावतो देव माझा हाकेला धावतो. ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग,
भेटायायला दुर्नाथ देवाला भेटाया भेटायायला दुर्नाथ देवा बाई संत वागदाय मानाय जोला हनुमंता चिटकोबा कालेश्रीचा आत्माचा माता माऊली बाई संध्याकाळच्या 12ला बाय जोडून बाय बदल बाय माझ्या आईची तुला चेतना आलेला बाई आज या ठिकाणी बाई तुझी 3 खुणा घातल्या जातात ग्रामस्थांची मुंबईकरांची आणि महिलांची तर बाय पहिला प्रेम तू महिलांवर केलाय आणि आता दुसरा प्रेम तू मुंबईकरांवर केलाय ह्याच्यामध्ये काय भेदभाव काही नाही ग्रामस्थ मुंबईकर आणि महिला मंडळ ही तुझीच लेकरं आहेत कुणामध्ये असा अभिमान येऊ दे नको आणि बाय आज ग्रामस्थ पण जीवाचा रण करून रात्रीचा दिवस करून तुझ्या गावाच्या विकासासाठी तुझ्या सेवेसाठी अहोरात्र सर्व धावत असतात आणि ग्रामस्थ पण आज आपला ग्रामस्थांच्या गावामध्ये सगळ्या सुखसोयी हे ग्रामस्थ करत असतात आणि मुंबईपासून ते ग्रामस्थ आणि महिला मंडळ आज महिला मंडळांनी नवीन स्थापना झाल्यापासून नवीन महिलांनी आज नवीन कार्य चांगलं केलेलं आहे आज तुझी सेवा तनाने मनाने जाणारे चांगले करतात आज तू त्यांच्यावर खुश आहेस तसेच सर्वांवर खुश राहा आणि गावापासून मुंबईपर्यंत आणि महिलांपासून सर्वांना काम धंदा दे त्यांना पैशाला पैसा मिळू दे ते जाती असेल त्यांच्या पाठीवर साध्यावर उभी राहा हाक माझे हाकेला धावणारी बाय माझ्या संसद नवसाला पावणारी हाकेला धावणारी आणि सत्वाची माझी बाई सताई तू आहे ते असा अर्थ करते अर्धात मानकर शब्दात कालकर भेटाया ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहत गावली ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहत गावली ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहत गावली ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहत गावली ग मंदिरी बसलाय गो देव माझा राठीच्या कुशीत ग जोगेश्वरी वन जाई क्षेत्रफल वैरी देव ग आज या ठिकाणी बाई ग्रामस्थांची पण काही पुन्हा काढलेली आहे तर बाई आज ग्रामस्थांना बाई चुकाची देव आज ते स्वतःचा बाई काम धंदा टाकून बाई गावाच्या विकासासाठी बाई तिच्या सेवेसाठी धावत राहतात आणि बाई सर्वप्रथम बाई सिंहाचा वाटा ग्रामस्थांचा पण आहे सेवा चाकरी सगळं त्या ग्रामस्थ बी करतात गावच्या माता बहिणी पण करतात असे सर्वांवर तू दया कर सर्वांवर कृपा कर आणि गावापासून मुंबईपर्यंत सगळ्यांना लहान लहान बाल गोपाल ते पण शिक्षणामध्ये चांगले शिकतात त्यांना चांगली हुशार कर त्यांचं नाव कर आणि सगळ्यांना आनंदात ठेव आणि सर्वांना काम धंद्यामध्ये बरकत दे सगळ्यांना पैसा अडका मिळू दे ते जातीय त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा जसे हाकेला हाक देतील त्या हाकेला धावणारे तूच असा अर्ज करता अर्जात मागे जाता घर ओढ लागली लागली ग माझ्या देवाची पायाच्या पावलांना राहत गावली ग ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग आता 6:30 वाजलेले आहेत आणि शेरणं काढून झालेले आहेत आणि मी आता घरी चाललेलो आहे आणि नंतर मग मी 8:30-9च्या नंतर परत पुन्हा गावात येईन मी
पालखी बरोबर तिथूनच मग होम लावायला जाणार. 12चा होम मंदिरामध्ये, जिथून पालखी बाहेर पडते त्या वरच्या देवळामध्ये होम लावायला जाणार. मग आपण भेटू नंतर. सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनिया सही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. काँग्रेसने तुझी सेवा केलेली आहे आणि आता त्यांची सेवा करून बाय तू जर स्थिती भोंबूवर जाणार आहे तर तुझ्याच बाय पोहा तुझ्या रात्रीच्या वेळेला कालोखातून बाय अंधारातून बाय तुझ्या संघातीत चाललेला आहे. त्यांच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्यांना न धक्का लागता, न त्याला कशाला दुखापत होता, त्यांना चांगली सुखाची रे आणि सुखाची आण. आणि जसे सुखाची बाळगले तसा तुझा पोहा तुझ्या सुखाचा बालक. जशी त्यांना पाकाखाली ठेवले तशी पाकाखाली ठेवून त्यांना आनंदात ने आणि आनंदात ने असा अर्थ करता अर्थात मानते. मित्रांनो आता 11:15 वाजलेले आहेत आणि आता देव होम लावायसाठी देव पालखी चाललेल्या मंदिरामध्ये आपल्या. कोण देव बसे जाओ पालकी कोण देव बस, जाओ पालकी कोण देव बसे, जाओ पालकी कोण देव बस, जाओ पालकी जांभूल देव बसे, जाओ पालकी जांभूल देव बस, जाओ पालकी जांभूल देव बसे, जाओ पालकी जांभूल देव बस. सोन्याचे दाण मारू रुपयाचे डसे, सोन्याचं दान मला रुपयाचं डस, सोन्याचे दाण मारू रुपयाचे डसे, सोन्याचं दान मला रुपयाचं डस. जाओ पालकी कोण देव बसे, जाओ पालकी कोण देव बस, जाओ पालकी कोण देव बसे, जाओ पालकी जाओ पालकी दामन देव बसे, जाओ पालकी दामन देव बस, जाओ पालकी दामन देव जाओ पालकी दामन देव बसे, बस. काली रमा तुझी काली डवली पिल्या, काली रमणा तुझी काली डोली पिल्या, काली रमा तुझी काली डवली पिल्या, काली रमणा तुझी काली डोली पिल्या. संगाचा पाळदन कुठवना गेले, अरे सांगा सांगा पाळदन कुठल्या वना गेली, हात पाणी प्यायली बाई, हातवना गेली, हात पाणी पियाली हातवना गेली, पाणी प्यायली बाई, हेच वना गेली, हात पाणी पियाली नाही हेच वना गेली. होमरचा गेला पाणी रचली होडी सीता जागी गेलाय. हरिओम गोल पिरा गोल पिरा गोल लगता
मित्रांनो, थोड्या वेळातच माझ्या घरी सताई देवीचं आगमन होणार आहे. आता वरच्या घरामध्ये आहे तिथे पालखी. खेळण्या भक्त दंगले शिमगा, खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. आई आज सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव ग. सुखावल गाव आई पाहुनिया रूप ग. पाहुनिया रूप तुझं, पाहुनिया रूप ग. पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग. पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग. नाचत गाजत देव माझा दाराशी येतो. नाचत गाजत देव माझा दाराशी येतो. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. ही तुझी सजली रार फुलानी ही नारी. फुलानी ही नारी सजली, फुलानी ही नारी. देव आनंदुनी जाई माझा नाचे खांद्यावरी. देव नाचे खांद्यावरी, देव नाचे खांद्यावरी. मानाचा हा शिमगा माझा जगात हा भारी. मानाचा हा शिमगा माझा जगात हा भारी. कवण करतो सिद्धेश तुझ्या चरणाशी ये. कवण करतो सिद्धेश तुझ्या चरणाशी ये. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. देव माझा नाचतोय र, कसा शिमगा गाजतोय र. स्वर सनई. मित्रांनो, मी गावी येऊन 3 दिवस झाले आणि शिमग्यानिमित्त गावी आलेलो आणि शिमगा मस्तपैकी पार पडलेला आहे. आणि मी आज मुंबईच्या प्रवासाला परत निघालेलो आहे. आणि जर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि नक्की करा. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.